नमस्कार मित्रांनो. भारताचा प्राचीन इतिहास हा जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध इतिहासापैकी एक मानला जातो. हजारो वर्षापासून या भूमीवर विविध संस्कृती, धर्म, तत्वज्ञान आणि सामाजिक व्यवस्था विकसित होत गेल्या. प्राचीन भारताचा इतिहास केवळ राजे आणि युद्धांचा इतिहास नाही, तर तो समाज रचना, संस्कृती, ज्ञान परंपरा, व्यापार, धर्म आणि विचारधारांचा इतिहास आहे. या इतिहासामुळे भारताची ओळख जगात एक प्राचीन सभ्यता म्हणून झाली. प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेल्या सभ्यतेचा अभ्यास करावा लागतो. ही सभ्यता साधारणपणे इसवी सन पूर्व 2600 ते 1900 या काळात विकसित झाली होती. या सभ्यतेतील प्रमुख शहरांमध्ये हडप्पा आणि मोहेन-जोदडो यांचा समावेश होतो. या शहरामध्ये अत्यंत प्रगत नगररचना, निचरा व्यवस्था, पक्क्या विटांची घरे आणि व्यवस्थित रस्ते आढळून येतात. या सभ्यतेतील लोक व्यापार, शेती आणि हस्तकलेत अत्यंत प्रगत होते. सिंधू संस्कृतीतील लोकांनी वजनमाप प्रणाली, शिक्के आणि लेखनाची पद्धत विकसित केली होती. ही लिपी आजही पूर्णपणे वाचली गेलेली नाही, त्यामुळे या सभ्यतेबद्दल अजूनही संशोधन सुरू आहे. सिंधू संस्कृतीनंतर भारतात वैदिक काळाची सुरुवात झाली. या काळाला वैदिक काळ असे म्हटले जाते कारण त्या काळात वेदांची निर्मिती झाली. वेद हे हिंदू धर्मातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ मानले जातात. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचा समावेश होतो. वैदिक काळात समाजाची रचना वर्णव्यवस्थेवर आधारित होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी समाजाची विभागणी करण्यात आली होती. या काळात लोक मुख्यतः शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते. तसेच यज्ञ, देवपूजा आणि धार्मिक विधी यांना मोठे महत्त्व दिले जात होते. वैदिक काळानंतर भारतात महाजनपदांचा काळ सुरू झाला. या काळात भारतात 16 महाजनपदे अस्तित्वात होती. त्यामध्ये मगध, कोसल, वत्स आणि अवंती यासारखी महत्वाची राज्ये होती. या काळात राजकीय संघटनाची निर्मिती झाली आणि शहरांची वाढ झाली. मगध हे राज्य या काळात अत्यंत शक्तिशाली बनले आणि पुढे भारतातील अनेक साम्राज्यांची पायाभरणी मगधमधूनच झाली. इसवी सन पूर्व 6व्या शतकात भारतात 2 महान धर्माची निर्मिती झाली. हे धर्म म्हणजे बौद्ध धर्म आणि जैन धर्म. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध होते, तर जैन धर्माचे प्रवर्तक महावीर स्वामी होते. या दोन्ही धर्मांनी अहिंसा, सत्य, करुणा आणि समता यांचा संदेश दिला. त्या काळातील कठोर धार्मिक विधी आणि सामाजिक विषमतेला पर्याय म्हणून या धर्माचा उदय झाला. यानंतर भारतात मौर्य साम्राज्याचा उदय झाला. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. त्यांनी मगधमध्ये सत्ता मिळवून एक विशाल साम्राज्य निर्माण केले. त्यांच्या प्रशासनात चाणक्य यांची मोठी भूमिका होती. चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये राज्यकारभार, अर्थव्यवस्था आणि राजकारण याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. मौर्य साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे सम्राट अशोक. सम्राट अशोकाने अनेक युद्धे जिंकून विशाल साम्राज्य निर्माण केले. मात्र कलिंग युद्ध झाल्यानंतर त्यांना युद्धाच्या परिणामामुळे खूप पश्चाताप झाला आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर सम्राट अशोकाने अहिंसा, धर्म आणि शांततेचा प्रचार केला. त्यांनी संपूर्ण भारतात आणि इतर देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला. मौर्य साम्राज्यानंतर भारतात अनेक छोटे मोठे राजवंश उदयास आले. त्यामध्ये शुंग, सातवाहन आणि कुशाण राजवंशाचा समावेश होतो. सातवाहन राजवंशाचा प्रभाव विशेषतः दख्खन प्रदेशात होता. या काळात व्यापार आणि संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. भारताचा व्यापार रोम, मध्य आशिया आणि दक्षिण पूर्व आशियाशी होत होता. यानंतर भारतात गुप्त साम्राज्याचा उदय झाला. गुप्त काळाला भारतीय इतिहासातील सुवर्णयुग असे मानले जाते. या साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त प्रथम यांनी केली. पुढे समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त द्वितीय यांनी साम्राज्याचा विस्तार केला. गुप्त काळात विज्ञान, गणित, साहित्य आणि कला यांचा मोठा विकास झाला.
या काळात महान गणितज्ञ आर्यभट्ट यांनी शून्याची संकल्पना आणि ग्रहांच्या गतीबद्दल महत्वपूर्ण संशोधन केले. तसेच महान कवी कालिदास यांनी अनेक प्रसिद्ध साहित्य कृती लिहिल्या. गुप्त काळात शिक्षणाचे मोठे केंद्रही निर्माण झाले. त्यामध्ये नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वात प्रसिद्ध विद्यापीठांपैकी एक होते. प्राचीन भारतातील समाज जीवन देखील अत्यंत समृद्ध होते. लोक शेती, व्यापार आणि हस्तकला या व्यवसायामध्ये गुंतलेले होते. त्या काळात कापूस, मसाले, धातू आणि मौल्यवान दगड यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता. भारतातील व्यापारी समुद्री मार्गाने इतर देशांशी व्यापार करत होते. त्यामुळे भारताची आर्थिक प्रगती झाली. धर्म आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रातही भारताने मोठी प्रगती केली. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांनी भारतीय समाजावर खोल परिणाम केला. योग, ध्यान आणि आध्यात्मिक विचारधारा या प्राचीन भारतातच विकसित झाल्या. या विचारधारांचा प्रभाव आजही जगभर दिसून येतो. प्राचीन भारतातील कला आणि वास्तुकलेतही मोठी प्रगती झाली. स्तूप, मंदिरे आणि गुफा यांची निर्मिती करण्यात आली. अजिंठा आणि वेरूळच्या गुफा चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहेत. या गुफांमध्ये त्या काळातील धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे सुंदर चित्रण केलेले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात प्राचीन भारत खूप प्रगत होता. गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जात होते. विद्यार्थी आपल्या गुरुच्या आश्रमात राहून वेद, गणित, युद्धकला, तत्वज्ञान आणि विज्ञान यांचे शिक्षण घेत होते. शिक्षणाचा उद्देश केवळ ज्ञान मिळवणे नसून व्यक्तिमत्व विकास करणे हा देखील होता. प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान देखील अत्यंत प्रगत होते. गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि धातुकर्म या क्षेत्रात मोठी प्रगती झाली. प्राचीन भारताच्या इतिहासाचा शेवट साधारणपणे 7व्या-8व्या शतकात मानला जातो. त्यानंतर भारतात मध्ययुगीन काळाची सुरुवात झाली. मात्र प्राचीन भारताने दिलेली संस्कृती, ज्ञान आणि तत्वज्ञान आजही भारतीय समाजाच्या जीवनात खोलवर रुजलेले आहे. यावरून असे स्पष्ट होते की प्राचीन भारताचा इतिहास हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नसून तो भारताच्या संस्कृतीची आणि ओळखीची पायाभरणी आहे. सिंधू संस्कृतीपासून गुप्त साम्राज्यापर्यंतचा हा प्रवास भारताच्या प्रगतीचा आणि वैचारिक विकासाचा साक्षीदार आहे. प्राचीन भारताने जगाला गणित, तत्वज्ञान, धर्म आणि सांस्कृतिक परंपरा दिल्या. त्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास हा केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानव जातीसाठी महत्वाचा ठेवा मानला जातो.